नमस्कार. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली खुशखबर घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. कारण आता जूनचा महिना लागलेला आहे. विद्यार्थी अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, 11वी 12वी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. पण महाविद्यालयांचे वसतिगृहामध्ये जर तुमची निवड झाली नाही तर पुणे मुंबई समजा पुण्यामध्ये राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. तर अशा वेळेस तुम्ही कुठे प्रयत्न करू शकता. तर त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. चॅनलला नवीन आल्यानंतर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती जी मी सांगत आहे ती व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच आल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न करता आजच्या मुख्य व्हिडिओच्या विषयाला सुरुवात करूया. विद्यार्थी सहाय्य समिती पुणे शैक्षणिक वर्ष 2026-27 करता वसतिगृहासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरुवात होणार आहे. ग्रामीण भागातून पुणे शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम वातावरणात निवासाची अत्यंत चांगली उपलब्ध वसतिगृह इथे आहे. सात्विक भोजन तसेच सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकासाची सुविधा देखील इथं उपलब्ध आहे. म्हणजे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांचा पुणे शहरामध्ये शिकायला येतात, पण वसतिगृहामध्ये जर त्यांच्या शाळेच्या नंबर लागला नाही तर राहायचं कुठं हा त्यांच्याकडे यक्ष प्रश्न निर्माण होतो. पण विद्यार्थी सहाय्य समिती अत्यंत चांगल्या रीतीने विद्यार्थ्यांना घडवते, चांगली सुविधा पुरवते. अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, कला, वाणिज्य, विज्ञान आणि इतर विविध शाखातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्वक, प्रेरणादायी व स्नेहपूर्वक इथे वातावरण असतं. मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा इथं उपलब्ध आहे. तिथे काय काय मिळतं ते आपण आता सुविधा मिळतात ते आता आपण जाणून घेऊयात. अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यक्तिमत्व विकासाचे सर्व उपक्रम तिथे राबवले जातात. अभ्यासासाठी शांत व प्रेरणादायी वातावरण असतं. ग्रंथालय व अभ्यासिकाची सुविधा असते. पौष्टिक व सात्विक शाकाहारी भोजन तिथं विद्यार्थ्यांना मिळत असते. सुरक्षित व स्वच्छ निवास सुविधा असतात आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना देखील तिथे राबविण्यात येत असते. तर विद्यार्थ्यांनी www.samiti.org या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घ्यावी. आता लवकरच म्हणजेच विद्यार्थी सहाय्य समितीच्या वसतिगृहासाठी पुणे शहरातील ॲडमिशन ऑनलाईन अर्ज प्रोसेस लवकर सुरुवात होणार आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी यायचं आहे आणि ते जर मोठ्या कॉलेजमध्ये जात असतील आणि त्यांच्या मोठ्या कॉलेजमध्ये वसतिगृह असेल पण तिथे त्यांचा नंबर लागला नसेल, पण मग तुम्हाला राहायचा प्रश्न पडतो की नेमकं कॉलेजला तर नंबर लागलेला आहे पण राहायचं कुठं. तर विद्यार्थी सहाय्य समिती अंतर्गत जे वसतिगृह असतात ते अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे असतात. तिथे विद्यार्थ्यांना संस्कारक्षम वातावरण असतं, चांगली त्यांची जडणघडण होती आणि तिथे शिकलेला विद्यार्थी हा पुढे अधिकारीच बनतो. हा आतापर्यंतचा अनुभव आहे विद्यार्थ्यांचा. जे तिथं त्यांची जडणघडण खूप उत्तम होते. कुठल्याही प्रकारचा तिथे वातावरण अगदी स्वच्छ वातावरण असतं. चांगले शिक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना घडवत असतात, मार्गदर्शन करत असतात. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अत्यंत चांगली सुविधा तिथे उपलब्ध झालेली असते. आणि जे विद्यार्थी खरंच काही बनण्यासाठी पुणे शहरामध्ये येत असतात, शिक्षणासाठी येत असतात, घरची हालाकीची परिस्थिती असते, त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सहाय्य समिती अत्यंत चांगला पर्याय हा असू शकतो. जे एकदम गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेणेकरून असेच विद्यार्थ्यांना माहितीपूर्ण व्हिडिओ, शैक्षणिक माहिती असो, विद्यार्थ्यांना ज्याच्यापासून फायदा मिळेल ते व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ, MPSC संदर्भात, UPSC संदर्भात महत्त्वाची अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण देत असतो. चॅनलला नवीन असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जे विद्यार्थी पुणे शहरामध्ये शिकण्यासाठी येत आहेत. धन्यवाद.